श्रीराम जय राम जय जय राम। परमार्थात गुप्ततेची जरुरी असते। वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे, कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो। त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाणे इतके कठीण आहे। वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार, ह्या जोडप्या पोटी काम क्रोधादी विकार जन्माला येतात। आणि या जोडप्याचे वैशिष्ट्य असे आहे की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते, कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार। भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते। प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही। प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ। प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते, त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते। समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले, पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारे खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे। अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे। ही झाली प्रपंचातली रीत। परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे। आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते। ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो। म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होते आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे, ही जाणीव ठेवावी। आजारी माणसाने नुसते पडून राहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे। बाकीच्या इतर गोष्टी लोक करतात, औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे। एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही। त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे, उगीच कुणाच्या नादी लागू नये। परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा। कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणे हे जगाला फसवण्या इतकेच पाप आहे। ज्याचा प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो। उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी बाहेरून प्रपंची दिसावे, पण आत मात्र परमार्थी असावे, ही खरी कला होय। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीमणाचे श्लोक 31 निरूपण। महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बले आगले सर्व गुणी, जयाते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। हे मन, ज्या रामाने थोर संकटातून देवांना बंधमुक्त केले असा हा श्रीराम प्रताप, बळ, सर्व गुणात सर्वाहून अत्यंत श्रेष्ठ आहे। पर्वतकन्या पार्वती व तिचा पती श्री शंकर ज्या रामाचे ध्यान निरंतर करीत असतात, असा हा प्रभू श्रीराम दासांची उपेक्षा करीत नाही। जेव्हा जेव्हा देवावर संकटे आली तेव्हा अवतार धारण करून प्रभूने देवांचे रक्षण केले। राम अवतारामध्ये रावणाने बंदी केलेल्या सर्व देवतांची सुटका केली।
रावणाने लंकेमध्ये देवांना बंदिवासात टाकले होते आणि तिथे त्यांचे दिवस कसे कष्टात जात होते त्याचे वर्णन समर्थांनी केले आहे. समीर लोटिता खडे, वरून घालितो सडे, मयंक सावली धरी, मलिन पाऊ कहरी, विधी विधीस धाकतो, सुरेंद्र बाग राखतो, सटी आरंधळी दळी, गणेश गाढवे वळी, बहु कठीण काळ हो, समस्त पावले मोहो, हीन दिनाची या परी, सदा गळीत अंतरी. अशी हीन स्थिती होऊन खाली मान घालून अश्रू ढाळीत देव बसले होते. असे लाजीरवाणे आणि दुःखमय जीवन जगणाऱ्या देवांची मुक्तता करण्यासाठीच प्रभू श्रीरामांचा अवतार झाला. निमित्त मात्र ते सीता विबुध पक्ष पुरता. ज्या भगवंताने देवांची सुटका केली तो आपल्या भक्तांची कशी उपेक्षा करेल. देवराणा सर्व देवा सोडविता, लागील चिंता त्यासी तुझी. आगळा सर्व गुणे म्हणजे काय तर महापराक्रमी, प्रतापी, अत्यंत शौर्यशाली एवढेच श्रीरामाचे वर्णन नाही, तर सद्गुणी, बुद्धिमान, नीतिमान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवादी, दृढवत, चारित्र्य संपन्न, भूतदया असणारा, विद्वान, समर्थ, संयमी, उत्तम वक्ता, क्षमाशील, प्रजावत्सल, तेजस्वी, दर्शन कोणालाही प्रिय होईल असा हा सर्व गुणांचा स्वामी, पुत्र, बंधू, स्नेही, पती, राजा, सर्वच नात्यांनी श्रीराम हे पुरुषोत्तम होते. सर्वच उत्तम गुण श्रीरामांचे ठिकाणी एकवटलेले आहेत. असे गुण एकाच व्यक्तीमध्ये दिसणे दुर्मिळच. म्हणून आगळा सर्व गुणे, बहुरूपी, बहुगुणी, बहुता काळांचा हरिहर, ब्रह्मादिक देव सकळांचा समर्थ वारंवार ग्वाही देत आहेत. देवांना सोडविणारा माझा राम सामर्थ्यशाली आहेच, तर तो देवतांचाही देव आहे. पूर्ण वैराग्यशाली, तपस्वी भगवान शंकर आणि पार्वती देवी म्हणजे साक्षात शिव आणि शक्ती या परमात्मा रामाचे सतत ध्यान करीत असतात. हे म्हणा, असा हा प्रभू श्रीराम माझा स्वामी आहे आणि तो माझी कधीच उपेक्षा करणार नाही. हा विश्वास तू दृढ धर. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.